नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती वार्ता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी खरीप मक्का लागवडीची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. मित्रांनो, लागवड करण्यासाठी सध्या पावसाचे वातावरण पाहूनच लागवड करावी. पाऊस साधारणतः 26-27 नंतरच पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. सध्या वारा हवा सोडलेली आहे, त्यामुळे पाऊस तुरळक ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे मक्याची किंवा इतर पिकांची पेरणी करताना मित्रांनो हवामानाचा अंदाज घेऊनच मका पेरणी करायची आहे. मित्रांनो, मका साधारणतः आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण मक्काची पेरणी करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, मक्का लेट जरी झाला तरी आपण काही घाबरण्याचे कारण नाही. मक्का हे पीक खूप खादाड पीक आहे. या पिकासाठी योग्य अंतर असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, मक्का साधारण या स्वयंचलित मशीनने जर आपण मक्का लागवड केली तर ती खोलवर जाते. सरीमध्ये ऑलरेडी सरी खोल असल्यामुळे बऱ्यापैकी मका पिकास खोलवर मुळ्या जाण्यास मदत होतात. त्यामुळे मित्रांनो, योग्य अंतर देखील मेंटेन राहते. त्यामुळे उत्पन्नात देखील फरक पडतो. ओल जरी पाऊस जरी लांबला तरी ओल खोलवर असल्यामुळे पीक उगवण्यास मदत होते. त्यामुळे मक्का पिकासाठी योग्य अंतर असणे गरजेचे आहे. मित्रांनो, या मशीनच्या साहाय्याने आपण जर लागवड केली साधारणतः 8 ते 9 इंचावर आपल्याला एक दाना बरोबर टोकन पद्धतीने लागवड होत असतो. त्यामुळे चांगले उत्पन्नास येण्यास देखील मदत होत असते. खतांचे नियोजन करण्यास मदत होत असते. तसेच आवताचा खर्च, सरी बुजवण्याचा खर्च हा कमी होत असतो. यामुळे मजुरांची बचत होत असते. एकंदरीत खर्चात बचत होत असते. असे नवीन उपक्रम यंत्र शेतीमध्ये शेतकऱ्यांनी वापरून नक्कीच पैशांची बचत करून शेती समृद्ध केली पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.